बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा। भारतीय राज्यघटना संविधान अंमल सुरू होऊन 75 वर्षाचा कालावधी लोटला जात असताना भारतीय वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या जाती जमातीचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे असे विविधता असूनही भारतीय संविधानामध्ये अखंड भारत भूमीत सर्वांना एकसंघ ठेवून सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय प्रदान केला जात असताना सर्व भारतीय लोक गुण्यागोविंदाने राहत आहे अशा RSS वर त्यांची बंदी घालावी आणि देशाचे संविधान वाचवावे या मागणीसाठी संविधान बचाव समिती सोलापूरच्या वतीने बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती संविधान बचाव समितीचे मुख्य निमंत्रक सुभानजी बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला राजाभाऊ इंगळे, अशोक जानराव, जनार्दन शिंदे, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, अण्णासाहेब भालशंकर आदी उपस्थित होते। देशामध्ये असं चित्र कधी बघायला मिळालं नव्हतं की देशाचा सभागृहात असलेला नेता भारतीय संविधानाची प्रत आणून त्याच्या कपाळाला लावून त्याचा सन्मान करतो। हे आताच घडतंय आणि आताच घडल्याचं चित्र दिसतं। हे दिखावा आहे, हा दिखावा आहे। आणि दुसरी गोष्ट सांगतो, ज्या नवीन संसदेचं बिल्डिंगचं उद्घाटन झालं ते उद्घाटन कुणी करायला पाहिजे? देशाचा सर्वोच्च कोण आहे? राष्ट्रपती आहे। त्या राष्ट्रपतीला तिथे येऊ दिलं नाही। हा राष्ट्रद्रोह नाही का? हे देशविरोधी, संविधान विरोधी नाही का? राम मंदिराचा जो निर्णय झाला, या राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायमूर्ती काय म्हणतो? माझ्या स्वप्नात राम आला आणि मला सांगितलं की असा निकाल दे। हे स्वप्नातल्या आणि याच्यावरती अवलंबून नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे, त्या कायद्याप्रमाणे या ठिकाणी निर्णय द्यायला पाहिजे होता, तो तसा दिलेला नाही। 445 पैकी 545 पैकी 131 दलितांचे खासदार आहेत। ते सत्तेमध्ये डायसवर आहेत, सभागृहाच्या डायसवर बसलेले आहेत। त्यांनी कधीही या विषयावर भाष्य केलं नाही, पण सत्तेचा कोसो दूर असलेले हे सगळे देशातली परिस्थिती काय? सध्याला देशातली मुस्कटदाबी केली जात आहे। जो आपल्या स्वार्थासाठी गप्प आहे, जनतेचं त्यांना काय देणं घेणं पडलेलं नाही। अशा पद्धतीचं वर्तन हे सत्ताधारी पक्षातले, त्यामध्ये मागासवर्गीय असतील, सगळेच असतील, हे खासदार याच्यावरती बोलू शकत नाहीत। आज एकमेव शहा आणि एकमेव मोदी अशाच पद्धतीचं देशात वातावरण निर्माण झालेलं आहे। देश संविधानाप्रमाणे चालायच्या ऐवजी हुकुमशाही पद्धतीने चालल्याचं चित्र दिसतं। चित्र 75